पॉलिसी असेल, असं दूरदृष्टी ठेवून त्यांनी जी काही धोरणं आखली त्या सगळ्याचाच आज देश ज्या पद्धतीने पुढे चालला आहे तो दिलेल्याच दिशेने आज चाललेला आहे. पण हे दुर्दैव आहे की आज मी एक खूप जड अंतःकरणाने म्हणते की ह्या वास्तूत या मातीत आल्यानंतर आज ज्या पद्धतीने ह्या संविधानाच्या विरोधात कट कारस्थान होतं ह्या राज्यात आणि त्यातून झालेल्या मारामाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने संविधानाच्या विरोधात अनेक गोष्टी झाल्या या खूप खरं तर अस्वस्थ करणाऱ्या आहेत. इथे राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा आणण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या सभेमध्ये म्हटलं की पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत प्रयत्न करूया की राष्ट्रीय स्मारक पूर्ण करायचं. मला कळत नाही ते करण्यासाठी हिंदू मिलची जी जागा दिली त्याच्यानंतर हे स्मारक करायला एवढा उशीर का होतोय याचं उत्तर मोठे मोठे रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ह्यांचे होतात, पण हे स्मारक जे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे, आस्थेचं स्थान आहे, ते का पूर्ण होत नाही आहे आणि ह्याचं उत्तर खरं तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. अहिल्यानगरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला. निकिता नदीने बरफास घेतलेला एका लॉजमध्ये भाजपचे संदीप गायकवाड कार्यकर्ता आहेत, त्याच्यावरून दवा होता लग्नासाठी म्हणून आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलेले, त्याला अटक केली. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का ह्या राज्यामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा डबल इंजिनच्या सरकारमध्ये भारत सरकारचा डेटा सांगतो की महिलांच्या विरोधात